अगदी 15-15 वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत, जे पात्र आहेत, अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे, त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे। मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं, मग आपल्याला तुम्हाला बदलता येणार नाही, अशा प्रकारचे आपले GR, अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या। आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात 40 वेगवेगळे GR होते, 40 शासन निर्णय। आणि या 40 शासन निर्णयांमध्ये अनेक निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या 25% लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही, अशा प्रकारची अवस्था होती। म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे, मंत्र्यांकडे चक्रा मारायचे, पण आमदार मंत्री देखील हतबल असायचे, प्रशासनही हतबल असायचं। आणि म्हणून मग या संपूर्ण GR मध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय, यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील, मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं, किंवा त्या ठिकाणी मग 5 वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं, किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या, कुठेही अडवणूक नाही। कारण सरकारचे धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे। शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाही आहे। तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे। आणि म्हणूनच